आतमधून गणपतीने दार बंद केले होते. त्यामुळे सरस्वती दरवाजाबाहेर उभी राहून ते आतमध्ये काय काय करत असतील ते ऐकत होती. तिला आतून खुसखुस बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. सरस्वतीच्या मनातील धडधड वाढली होती. आतून कमळच्या बांगड्यांचा आवाज, तसेच सुस्काऱ्यांचा आवाज वाढत होता. तेवढ्यात गणपतीने विचारलं, टाकू का आत? आणि कमळ म्हणाली, पाकिट आणलंय का? गणपत पाकिट आणायला नमस्कार. ही कथा गणपत नावाच्या एका मध्यमवयीन पुरुषाची आहे. पहिली पत्नी सरस्वती असूनही शहरात त्याची भेट कमळ नावाच्या दुसऱ्या स्त्रीशी होते आणि तो तिच्याशी लग्न करतो. समाजाने टीका केली तरी सरस्वती आणि कमळ दोघेही एकमेकांना स्वीकारून सामंजस्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. ही कथा स्वीकार, जबाबदारी आणि प्रेमाच्या बदललेल्या रूपाची आहे. गणपत कोंडूरकर 50च्या जवळपास होता. त्याला मुलगा नव्हता, पण आयुष्यातील समाधानाचे गोड पाणे आणि गावातला आदर त्याला लाभला होता. त्याची पहिली पत्नी सरस्वती होती. ती साधी, मनमोकळी आणि त्या घराचा आधारस्तंभ होती. सकाळी भटकताना तिचे हसणे, दुपारची शांत झोप आणि रात्रीच्या चुलीतील गरम पोळी यातच गणपतला आपले घर वाटायचे. एक वर्षी गणपतला कामासाठी शहराबाहेर जावे लागले. त्याला 15 दिवसांसाठी पुण्याजवळील एका बाजारपेठेत जायचे होते. तो नोकरी करत नव्हता, तर काहीतरी कर्ज फेडायचे होते. पण त्या गर्दीत त्याची नजर एका स्त्रीवर खिळली. तिचे नाव कमळ. कमळची चाल, तिच्या ओठांवरचे हलके स्मित आणि तिच्या केसातील सुगंधात काहीतरी वेगळे आणि वेड लावणारे आकर्षण होते. ती गावची नव्हती, ती शहराची, कोल्हापुरी हेल असलेल्या गोड कटू बोलण्याची होती. कमळ समोर आली तेव्हा गणपतचे हृदय वेगळ्याच तालावर धडधडू लागले. तिच्या बोलण्यात ती सहजता नव्हती, त्यात एक वेगळाच बिनधास्त, किंचित धोकादायक आणि तरीही आकर्षक शिदोरी होती. गणपत प्रत्येक आठवड्याला त्या बाजारपेठेच्या दिशेने जाऊ लागला. सुरुवातीला फक्त कामाच्या बहाण्याने, नंतर चहाच्या बहाण्याने आणि शेवटी नुसत्या भेटीच्या बहाण्याने. गावी परतल्यावर गणपतचे मन अस्वस्थ झाले. तो स्वतःलाच म्हणाला, एकाच वेळी एक माणूस इतका प्रेमळ कसा वाटू शकतो? पण मनापुढे तो हतबल झाला होता. सरस्वती घरात होती. तिच्या हातातल्या जाड काळ्या बांगड्यांचा आवाज, तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य आणि त्याच्या नावाच्या हाकेतील ती प्रेमाची साथ. गणपतने जाणले की त्याच्या हृदयात एक नवीन जागा तयार झाली आहे. एक नवीन जागा जी रात्रभर त्याला जागे ठेवते. नात्याच्या बांधावर गणपतने मोठे धाडस केले. त्याने कमळसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कमळने नुसते ऐकले, हसली आणि म्हणाली, तुझ्या जीवनाची गाडी सरस्वतीवर अडकलेली नाही का? गणपत म्हणाला, मी सांभाळीन. दोघेही मिळून हे घर चालवतील. मग एक छोट्या मंदिरात गुप्तपणे त्यांचे लग्न झाले. ते कायदेशीर नव्हते, पण मनाने त्यांचे नाते खरे होते. गणपत कमळला घेऊन गावाला परतला. दारात उभ्या असलेल्या सरस्वतीच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. राग नव्हता, पण तीव्र वेदना होती. गावात चर्चांना उधाण आले. लोक बोलू लागले, आता काय होणार? हे पाप आहे की धाडस? लोकांनी टीका केली, पण गणपतने त्याकडे लक्ष दिले नाही. तो फक्त कमळकडे पाहत राहिला. नवीन कपडे, नवीन अत्तर, नवीन शब्द, सर्व काही तो तिला देत राहिला. रात्री बेडरूमच्या शांततेत
तो फक्त तिच्या जवळ असायचा. सरस्वती शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी अग्नी होती, ज्याला सहनशीलतेचा राग म्हणायचे. ती घर सांभाळायची, मातीचा सुगंध देणारी, पण तिच्या मनात एक प्रश्न होताच. माझ्यात काय कमी आहे? ती विचार करत राहिली, पण त्याने कधीही तिला तुटलेलं पाहिलं नाही. गणपतच्या वागण्यात बदल झाला. तो आपल्या नवीन पत्नीला अधिक वेळ देऊ लागला. खरे सांगायचे तर तो जास्त वेळ त्याच खोलीत जायचा, जिथे रात्रीच्या वेळी मनातील बोलणे, जवळीक आणि काही खाजगी क्षण, जिथे तो मुक्तपणे व्यक्त होऊ शकत होता. एका रात्री तसेच घडले. जेवून झाल्यानंतर जेव्हा गणपत आणि कमळ बाहेर गप्पा मारत बसलेले होते, तेव्हा त्यांनी सरस्वतीला बोलावले नाही. पण तरीही सरस्वती आतमधून त्यांचे बोलणे ऐकत होती. त्यांच्या गप्पा रंगत चालल्या होत्या. गणपतने विचारलं, आज करायचं की नाही? कमळची तर इच्छा होतीच, पण ती स्पष्टपणे सांगू शकत नव्हती. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर शेवटी तिने इशाऱ्याने गणपतला सांगितले, आणि मग गणपत आणि कमळ आतमध्ये आले. सरस्वतीच्या मनात ईर्ष्या झाली होती कमळबद्दल, पण ती काही बोलली नाही. तेवढ्यात गणपत आणि कमळ तिला काहीही न सांगता बेडरूममध्ये निघून गेले. ह्या सर्व चालू असणाऱ्या गोष्टींचा राग सरस्वतीला येत होताच, पण तरीही तिला तिच्या नवऱ्याविषयी ओढ होती. ती दोघांच्या मागे त्यांच्या बेडरूमजवळ गेली. आतमधून गणपतने दार बंद केले होते, त्यामुळे सरस्वती दरवाजाबाहेर उभी राहून ते आतमध्ये काय काय करत असतील ते ऐकत होती. तिला आतून खुसखुस बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. सरस्वतीच्या मनातील धडधड वाढली होती. आतून कमळच्या बांगड्यांचा आवाज, तसेच सुस्काऱ्यांचा आवाज वाढत होता. तेवढ्यात गणपतने विचारलं, टाकू का आत? आणि कमळ म्हणाली, पाकिट आणलंय का? गणपत पाकिट आणायला विसरला होता. तर कमळने त्याला सांगितले, असंच टाक. हे सर्व सरस्वती बाहेर उभं राहून ऐकत होती, आणि तिच्याही मनात ओढ वाढत होती. म्हणून ती स्वतःशीच खेळायला लागली. तिने स्वतःला स्पर्श करायला सुरुवात केली. तिच्या बांगड्यांचा आवाज आतमधील कमळला गेला. तिने गणपतला सांगितले की दरवाजाबाहेर कोणीतरी आहे. गणपतला कळून चुकले होते की ती सरस्वतीच असणार आहे. सरस्वतीच्या बांगड्यांचा आवाज सुद्धा वाढत होता. तेवढ्यात गणपतने दरवाजा उघडला आणि तिला आतमध्ये बोलावले. तिला आधी संकोच वाटत होता, पण नंतर ती आत गेली. कमळने तिला समाधान देण्यास मदत केली. कमळने गणपतला सांगितले की माझ्या वाटेचं प्रेम तू हिला दे, आणि गणपतने सुद्धा दोघींनाही समान प्रेम दिले, ज्यामुळे दोघीही समाधानी झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि घरात एक आश्चर्यकारक शांतता बसली. सरस्वतीने चहा बनवला. कमळ स्वयंपाकात मदत करायला पुढे सरसावली. त्याच क्षणी घरातलं वातावरण बदललं. त्या दोघींनी एकमेकांकडे पाहिलं आणि हळूच संवाद सुरू झाला. सरस्वतीने कमळकडे पाहून किंचित हसत विचारले, तुझं नाव खरंच कमळ? माझ्या या साध्या घरात तुझे पाय कसे रुळतील? कमळने डोळ्यातले पाणी पुसून उत्तर दिलं, माझे नाव मी बदलू शकणार नाही, पण मी हे घर सांभाळायला नक्कीच शिकेन. गणपत दाराशी उभा होता. त्याच्या हृदयात एक आनंदी आणि विस्मयाची हलकीशी चाल होती. त्याला जाणवले की या दोघींच्या दृष्टीने नातं वेगळ्या रूपात तयार होत आहे. ती स्पर्धा नव्हती, ती समजूतदारपणाची सुरुवात होती. सरस्वतीने कमळला स्वतःच्या हातातील तुपाचे छोटे वाडगे देत प्रेमाने बोलावले, आपण एकत्र काम करूया.
तू माझ्या लहान बहिणीसारखीच आहेस. कमळने मान डोलावली आणि तिच्या ओठांवर हसू उमटले. गावातली कुजबूज आता थोडी कमी झाली होती. लोक पाहत होते आणि काहींच्या मनात प्रश्न उरला असला तरी घरातील या 3 जीवांनी जे घडले ते आता स्वीकारून पुढे जायचे ठरवले. गणपतने आपल्या वागणुकीत महत्त्वाचा बदल केला. तो योग्य वेळी दोघींनाही वेळ देऊ लागला. रात्री तो कधीही फक्त एकाच खोलीत न राहता दोघींमध्ये वेळ विभागून देऊ लागला. तो प्रेमाचे छोटे छोटे इशारे देणाऱ्या क्षणांना महत्त्व देऊ लागला. संध्याकाळी सरस्वती, कमळ आणि गणपत हे तिघे अंगणात बसले होते. हसत खेळत तिघेही एकमेकांना मदत करत होते. एकमेकांच्या हातात हात देत. गणपतच्या मनात आता कोणतीही शंका नव्हती. फक्त एक शांत समाधानाची भावना होती. सरस्वतीने मृदू आवाजात सांगितले, घर म्हणजे नुसती जमीन नाही, ते प्रेमाचे क्षेत्र आहे. जर प्रेम खंबीरपणे उभे राहिले तर सावल्या वाढतात, नाती तुटत नाहीत. कमळने उत्तर दिले, मी इथे आले कारण मला त्याची गरज होती. परंतु मी कोणाचे स्थान हिरावून घेण्याचा किंवा तोडण्याचा विचार करत नाही. मी फक्त त्याला पूर्ण करणारा एक भाग आहे. त्या दिवशी गावातील लोक त्या घराकडे आश्चर्याने बघत होते. पण त्या 3 जीवांनी हे शिकवले की जर मनाने स्वीकार केला आणि सर्वांनी एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली तर नातं टिकतं आणि फुलतं. जगातले प्रेम अनेक रंगांचे असते. काही वेळा ते एकटं राहतं तर काही वेळा ते अनेकांमध्ये विभागलं जातं. पण नात्यांची खरी ताकद स्वीकार आणि जबाबदारी यात आहे. जिथे माणूस बदलायला आणि समजून घ्यायला तयार होतो तिथे नातं तुटत नाही. ते अधिक घट्ट, समृद्ध आणि परिपक्व होते. प्रेमाच्या नव्या रूपाला भीतीने नाही तर प्रेमाने सामोरे जा. मग घर कधीच उदास आणि एकाकी होत नाही.